गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होणार आहे ते. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट थोडंसं रेडमध्ये क्लोज आहे, परंतु आपण त्याला फ्लॅट विथ नेगेटिव्ह बायस असं म्हणू शकतो. जर आपण जे काही युरोपियन आणि एशियन मार्केट्स आहेत सध्या ते जर पाहिले तर मोस्टली थोडेसे डाऊन आहेत, परंतु त्याला असं मेजर काही रिझन नाही आहे. हा जे जिओपॉलिटिकल टेन्शन आहे इराण इस्रायलच्या युद्धामध्ये, तर त्याच्यामध्ये जे जे काही स्टेटमेंट्स येतात तर त्याला मार्केट रिॲक्ट करत राहतं. परंतु सध्या जर आपण ऑइल प्राईस पाहिली, कारण सध्या ऑइलचा जो चार्ट आहे ब्रेंट क्रूडचा तो खूप जास्त महत्त्वाचा आहे, तर आता तो थोडासा लोअर ट्रेड करतो आहे. जे WTI क्रूड आहे तर ते साधारण $83 आसपास आहे आणि ब्रेंट क्रूड $90 आसपास आहे. म्हणजेच काय की आपल्याला आता $90 आसपास ब्रेंट क्रूड स्थिर होताना पाहायला मिळते. तर त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की जरी ट्रम्पनं सांगितलेलं असलं की युद्ध आता जास्त एक्स्केलेट होणार नाही, तरीसुद्धा युद्ध अजून बंद झालेलं नाही आहे किंवा इराणच्या साईडनं कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जरी चालू करण्यात आलेला असला तरी जे काही ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत लाईक सौदी अरब, UAE, कतार, बहारीन वगैरे, तर यांनी अजून प्रोडक्शन इन्क्रीज केलेलं नाही आहे किंवा तसे स्टेटमेंट्स दिलेले नाही आहेत. जेव्हा त्यांच्याकडनं गल्फ कंट्रीजकडनं काही स्टेटमेंट्स येतील पॉझिटिव्ह, तेव्हा आपल्याला ऑइल प्राईस अचानक खूप जास्त ड्रॉप झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे थोडंसं आपण काय म्हणू शकतो की मार्केट कॉशियस मोडवरती नक्कीच आहे. परंतु ब्रेंट क्रूड आता जोपर्यंत नवीन एक्स्केलेशन होणार नाही जे काही US आणि इस्रायलच्या साईडने, तर तोपर्यंत आपल्याला ब्रेंट क्रूड पुन्हा 100च्या वरती गेलेलं पाहायला मिळणार नाही. $90 आसपास थोडंसं स्थिर होऊ शकतं. त्यामुळे मार्केटसुद्धा ब्रेंट क्रूडलाच रिॲक्ट करत राहील, लक्षात घ्या, कारण मेजर पार्ट तोच आहे. त्यामुळे गोल्ड किंवा सिल्वरचा चार्ट पाहण्यात काही प्रॉब्लेम नाही किंवा त्याचं काही आपल्याला काही जास्त काही फरक पडणार नाही, परंतु ब्रेंट क्रूडचा चार्ट मात्र आपल्याला पाहायला पाहिजे. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या म्हणजे आजच्या दिवसासाठी, तर ग्लोबल मार्केट्स थोडेसे डाऊन आहेत आणि गिफ्ट निफ्टी पण इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. आता जर आपण कालचा FIDAचा डेटा जर पाहिला तर FIDAनं अगेन 3-3.5 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट जे काही डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी साधारण 6,000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जर आपण पाहिलं तर जेव्हापासून युद्ध सुरू झालं आहे तेव्हापासून FIs अगेन पुन्हा सेलिंग साईडला बसलेले आहेत. त्यामुळे आता ते कधी त्यांचं इंटेन्सिफाई झालेलं सेलिंग कमी करतायत आणि कधी पुन्हा बाईंगकडे वळत आहेत ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण टेक्निकली पाहिलं तर खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला 24,000च्या लेवलला पाहायला मिळतं आणि कॉल रायटिंग जे आहे तर ते 24,300 आणि 24,500च्या लेवलला पाहायला मिळतं. म्हणजेच काय की जर आपण आता शॉर्ट टर्मसाठी सपोर्ट पाहिला तर तो येतो 24,000 आणि जर रेजिस्टन्स पाहिला तर 24,300 ते 24,500 या दरम्यान. जर मार्केट 24,800 क्रॉस करून वरच्या साईडला सस्टेन झालं तर मार्केट पुन्हा बाय ऑन डिपच्या सिनेरिओकडे निघेल. त्यामुळे हा जो हर्डल आहे मधला म्हणजेच 24,500 जरी क्रॉस केला तरी 24,500 ते 24,800 याच्या दरम्यानचा, तर तो खूप क्रिटिकल राहणार आहे. जोपर्यंत एखादी क्लिअरिटी आपल्याला वॉरच्या साईडने पाहायला मिळत नाही तोपर्यंत 24,800 एवढ्या इझिली अपसाईडला ब्रेक होणार नाही. परंतु जर सर्वसामान्य इन्व्हेस्टर ट्रेडर म्हणून जर काय करायचं असेल तर हळूहळू आपण आपलं कॅपिटल डिप्लॉय करू शकतो, कारण या ज्या लेवल्स आहेत तर ह्या खरंच खूप चांगल्या आहेत आणि स्टॉकसुद्धा बऱ्यापैकी स्वस्त झालेले आहेत ॲज कम्पेअर टू PE रेशो. आणि आता साहजिकच आहे की मार्च आता संपत येईल आणि मार्च संपल्यानंतर एप्रिलमध्ये मार्केट जे आहे तर ते येणारे जे काही रिझल्ट्स आहेत तर त्याला रिॲक्ट करायला सुरुवात करेल. जर आज आपण स्टॉक इन फोकस पाहिले तर आपल्याला विप्रो आणि रिलायन्स जास्त फोकसमध्ये पाहायला मिळतील. विप्रो यासाठी की विप्रोनं काल अनाऊन्समेंट केली आहे की ते सेमीकंडक्टरच्या सेक्टरमध्ये उतरत आहेत, पॅकेजिंग आणि बाकीच्या गोष्टीमध्ये. तर हे एक ग्रोईंग सेक्टर आहे आणि विप्रोसाठी खूप चांगली न्यूज आहे. त्यामुळेच विप्रोचा ADR जो आहे US तर तो 9% अपसाईडला काल गेलेला होता. त्यामुळे आजसुद्धा विप्रो इथे चांगलं काम करण्याची शक्यता आहे.
सोबतच रिलायन्स देखील. आणि बाकीच्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर सगळ्या गोष्टी आपल्याला सध्या तरी ठीकठाक वाटत आहेत. फक्त जिओपॉलिटिकल टेन्शन जे आहे तर ते एक्स्कलेट होता कामा नये. अदरवाईज मार्केट पुन्हा खाली येण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे आता युद्धाच्या येणाऱ्या बातम्या, युद्ध शांतीच्या साईडला जाते की नाही ते पाहणं खूप जास्त गरजेचं राहणार आहे. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. आता काल मार्केटवरती एक्सपायरीचं प्रेशर होतं, त्यामुळे मार्केटमध्ये जास्त ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाली. तर मग आज आज मार्केट कुठल्या दिशेला जाणार आणि कुठली दिशा पकडणार हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आज सगळे ओपन इंटरेस्ट एकदम लाईट असतात, त्यामुळे मार्केट जी दिशा पकडेल तर ती दिशा खूप कन्फर्म होऊ शकते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.